पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक साजाने सजलेले हे जे भक्तगण आहेत ते बाप्पाला निरोप देतात। इकडे मुंबईमध्ये देखील तितकाच उत्साह बघायला मिळतोय। काही तासांपूर्वी गणेश गल्लीचा राजा होता, तो आपल्या मंडपातून मार्गस्थ झाला। पुढच्या काही वेळामध्ये इतर जे मोठमोठे गणपती आहेत गणेश मंडळाचे ते देखील मंडपातून बाहेर पुढे मार्गस्थ होतील। मोठमोठ्या भव्य अशा मिरवणुका या गणपती बाप्पाच्या आता निघालेल्या आहेत। गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा अशी ओळख असलेली बाप्पाची ही मूर्ती तुम्ही पाहताय। ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते, सोबत वरुण राजा देखील आहे सोबतीला, तो देखील अधूनमधून पाण्याचा शिडकाव करतोय या बाप्पावरती। आणि मुंबईच्या महापौर बंगल्यावरती आमचा प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्यासोबत आहे। अमेय, घरगुती बाप्पांचं विसर्जन करता यावं यासाठी तिथे जे कृत्रिम हौद आहेत ते बांधण्यात आलेले आहे, तिथे कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच रेश्मा, सकाळपासून इथे मुंबईच्या मेयर बंगल्यावरती उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात घरगुती बाप्पांचं विसर्जन होताना आपण बघू शकतो की गणपतीची एक सुबक अशी मूर्ती इथं विसर्जनासाठी आलेली आहे। आणि इथल्या विसर्जनाचं महत्व म्हणजे आजच्या काळाची गरज असलेल्या इको फ्रेंडली पद्धतीनं कृत्रिम तलावात इथं संपूर्णपणे विसर्जन केलं जाते। आपल्यासोबत एक कुटुंबीय आहेत जे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आले, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आप कहां से आई हैं और मेयर बंगला में आने का आपका प्रयोजन क्या है? आई एम फ्रॉम पुणे। मेरे मामा मामी दादर से हैं। हम लोग नेक्स्ट 5-6 साल से यहीं गणपति विसर्जन करते हैं। इको फ्रेंडली होता है। अगर आपको पीओपी का गणपति है तो भी उसका बाद में रिसाइकल जो होता है वो एकदम ठीक तरह से होता है कि हाथ पैर जो इधर उधर समुद्र में डालने के बाद मिलते हैं वो यहाँ नहीं मिलते। दॅट सॅटिस्फॅक्शन की बाप्पा व्यवस्थित अपने घर वापस निरोप घेऊन त्याच्या घरी व्यवस्थित जातो बाप्पा, हे एक समाधान आम्हाला मिळतं इथे आल्यावर। लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी ते आवाहन करेल की खरोखर तुम्ही ना, म्हणजे आपण जर ह्याचा बघितलं, निसर्गाचा विचार केला किंवा पॉल्युशनचा विचार केला, तर इको फ्रेंडली गणपती इथे जे पद्धत त्यांनी चालू केली आहे तर ते त्यांनी सगळ्यांनी फॉलो करावी की इको फ्रेंडली पद्धतीनं गणपतीचं विसर्जन करावं असंच आवाहन करतात। आपण बघू शकतो की कशा प्रकारे मेयर बंगल्यात एक मोठा कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे, ज्याचा वापर आज संपूर्ण विसर्जनाच्या कार्यात करण्यात येईल। त्याचबरोबर 2 छोटे छोटे तलाव देखील इथं विसर्जनासाठी उभारण्यात आलेले आहेत आणि अपेक्षा आहे की जास्तीत जास्त मुंबईकर मेयर बंगल्यात उभारण्यात आलेल्या या कृत्रिम तलावाचा विसर्जनासाठी वापर करतील, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि इको फ्रेंडली पद्धतीनं पर्यावरणाचा बचाव करणारा गणेशोत्सव आपल्याला आणि विसर्जन पाहता येईल। रेश्मा, निश्चित अमेय, खूप खूप धन्यवाद, तू आम्हाला सगळी ही माहिती दिलीस। तेव्हा महापौर बंगल्याजवळ अशा पद्धतीनं कृत्रिम हौद बांधण्यात आलेले आहेत आणि तिथे घरगुती बाप्पांचं विसर्जन केलं जातंय। अतिशय भक्तिमय असं वातावरण संपूर्ण राज्यात बघायला मिळतंय। फक्त मुंबई पुणे नाही, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, सांगली, कोल्हापूर असेल, विदर्भ, मराठवाड्यात सगळीकडेच बाप्पांना भावपूर्ण पद्धतीनं निरोप दिला जातोय।